नाव छत्रपती शिवाजी महाराज की जय। गणपती बाप्पा नमो पार्वती पते हर हर महादेव। पैकी रेड गटाचा डीजे दाखल होतोय चिदंबरी पावणे वीर या संघाचा दमदार खेळाडू सूरज कांबळे पहिल्याचा टॅग दोन ताकदवर खेळाडूंमध्ये झालेली द्वंद्व आणि इथे यशस्वी ठरला सूरज कांबळे 2 पॉइंट भेटतील सूरज आणि सामंत आणि त्याचबरोबर साई पुरस्कार मैदानाच्या बाहेर पहिल्याच रेडमध्ये धमाका इथे सूरज कांबळे महत्वाचा अंतिम सामना आहे आणि त्यासाठी पहिल्याच रेडमध्ये घेतलेले 2 पॉइंट अतिशय धमाकेदार खेळी पाहायला मिळाले परंतु दुसऱ्या बाजूने राजपाडाने कसं उत्तर देतो ते इथे पाहणं आवश्यक असणार आहे 2 ताकदवर खेळाडूंमध्ये झालेली झुंज लढत पाहायला मिळाली परंतु जे हवी ठरला सूरज आणि ज्याच्या मी सूरज इथे फुटवर्क करण्याची संधी मिळाली पॉवर जनरेट करण्याची संधी मिळाली त्यानंतर मी सूरज कांबळे हवी ठरलाय तर तेच इथे आपण पाहिलं कारण संबंध ज्या पद्धतीने रुतणं गरजेचं होतं ब्लॉक करण्यासाठी ज्या पद्धतीने त्याला ताकद फोर्स आजमावण्याची आवश्यकता होती ते फोर्स तिथे आजमावली गेली नाही त्यामुळे नाकाम झाला समर्थ जर्सी क्रमांक 1 खेळाडू ओम फारामी यांनी चढाई करण्यासाठी इथे दाखल झाले पहिल्या रेडमध्ये दिलेली सलामी आणि त्या सलामीमध्ये घेतलेले 2 पॉइंट आणि त्यानंतर ओम फारामी दाखवले यावेळी चढाई करण्यासाठी इथे दाखवले जर्सी क्रमांक 3 विक्रांत ओरपे नवलाई पॉइंट गेल्या संघाची जर आपण चर्चा केली तर विक्रांत ओरपेचा ही कारकीर्द या लीग मध्ये अतिशय शानदार राहिले आणि दमदार राहिले ओम पाटील यांनी कॉर्नरला शुभम चोळे पहिल्या दिवसाचा हिरो ठरलाय प्लेअर ऑफ द डे या किताबाचा मानकरी ठरलाय तर शुभम चोळे इथे ठरलेला आहे डोल लायसाठी प्रयत्न करताना आपल्याला राजपाडाने पाहायला मिळेल यावेळी ओम फडणवीसच्या नजरे घरून बोनस करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय परंतु यावेळी यशस्वी झाल्याच्या पंचांच्या माध्यमातून जयरीचे निर्णय परंतु आत्मविश्वास जरूर यावेळी चेहऱ्यामध्ये पाहायला मिळतोय तो राजपाडा याच्या यस सक्सेसफुल ठरलाय फुटवर बोनस पॉइंट इथे मिळतोय तो शिवस्फोट संघाला आणि यावेळी ठरलेला आहे स्पेशलिस्ट नवलाई पावणे वीर या संघाकडून इथे दाखल झालाय विक्रांत ओरपे विक्रांतच्या माध्यमातून केली जाणारी चढाई 1-1-1-2 अशा पद्धतीने सजवल्या गेलेले फील्ड आहे आणि आता काय अटॅच करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न डू ऑर डाय पॉइंट लागण्याचं मैदानाच्या आतमध्ये आलेला बाहेर चक्रव्यूह आणि ते फ्रंटवर होतोय शुभम चोळे यांच्या बरोबर पाहायला मिळालाय ओम पाटील मॅच फ्रॉम गावकडी 2 सप्तम सितारे यांच्या कॉम्बिनेशन मध्ये केला गेलेला टॅकल विक्रांत ओरपे मैदानाच्या बाहेर टॅकल पॉइंट इथे मिळतोय तो शिवस्फोट संघाला राजपाडाने यावेळी मैदानाच्या आतमध्ये कव्हर मध्ये आपल्याला सूरज कांबळे पाहायला मिळेल आणि यावेळी राजपाडाने लॉबीच्या जवळ ज्याच्यावेळी आपल्याला पाहायला मिळेल त्यावेळी सूरज कांबळे आपल्या ताकदीच्या जोरामध्ये डॅश देताना पाहायला मिळणार आहे यावेळी चढाई करताना राज मिडलवरती अंतर राहिले उभा मिडल क्रॉस करून माघारी परत एक जिल्ह्याची पाहायला मिळाली सुखरूप आपल्या खेळांमध्ये परत गेलेली पाहायला मिळाला ओम पाडावी 2-2 अशा प्रकारे सजवलं गेलेलं फील्ड मध्यरक्षकाच्या दिशेने साईड किनार मारण्याचा केला गेलेला प्रयत्न आणि इथे चूक नाही ते गुन्हा झाला शुभम चोळे कडे पाहायला मिळाले रिटर्न झाले विक्रांत 1 पॉइंट मिळाले नवलाई पावणे वीर या संघाला पॉइंटवर 3-2 एका गुणाची परत नवलाई पावणे वीर या संघाकडे राज्य विचार एकत्र इथे दिसेल अतिशय शांतपणे खेळी करताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला राज आणि हे महत्वाचं आहे कारण तुम्ही जेवढे शांतपणे राहाल तेवढे मॅच मध्ये राहता आणि मॅच मध्ये राहण्यासाठी शांत डोक्याने खेळ करणं गरजेचं असतो ज्यावेळी टचिंग पॉईंट मिळत नाही त्यावेळी बोनस पॉईंट ही तेवढाच महत्वाचा असतो पुन्हा एकदा सूरज डाव्या कोपऱ्यामध्ये यावेळी समर्थन आणि उजव्या कोपऱ्यामध्ये जरी आपण पाहिलं तर ओम पाटील इथे दिसतोय सेमी फायनल मध्ये समर्थने सूरजला सोलो मध्ये टॅकल करून दाखवलं होतं परंतु यावेळी त्याची परतफेड सूरजने बॅटा सकट इथे केली 2 पॉइंट त्याने प्राप्त केले आणि समर्थला एकाकी बाद करण्याची ताकद इथे दाखवून दिली ती सूरज याने आणि आपल्या प्राणामध्ये परत होईल
यस एक बोनस पॉइंट ते प्राप्त केले तरी टू ऑल डाय इतने पॉइंट साठी प्रयत्न करायचा है ज्याप्रमाणे हवा के बिना हम रह नहीं सकते पानी के बिना हम जी नहीं सकते ऐसा आलम बन गया है दोस्तों कि पॉइंट के बगैर हम बच नहीं सकते इतने पॉइंट ची आवश्यकता आहे मैदानात राहायचं असेल तर पॉइंट घेऊन परतावं लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल मैदानात जर जीवित राहायचं असेल तर तुम्हाला बोनस पॉइंटची किंवा एखाद्या पॉइंटची आवश्यकता आहे पण इथे बोनस पॉइंट इथे टॅकल होतोय विक्रांत यावी तर बरे सरळ पुन्हा एकदा राज दोन अशा पद्धतीने सजवलं गेलेले फील्ड आहे इथे 6ची बचाव फळी डिफेन्सचे झाले परंतु इथे मात्र या ताकदी विरुद्ध युक्तीने खेळावं लागतं कारण समोरचा किती सामर्थ्यवान आहे याहीपेक्षा आपल्यामध्ये आत्मविश्वास किती मोठा आहे हे जे पाहणं गरजेचं आहे कारण भीतीपेक्षा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा कोणतीही मोठी लस नाही तुम्हाला इथे हिंमत दाखवायची आहे आणि ज्याच्या अंगी हिंमत त्याला दुनिया देते किंमत आणि ती हिंमत इथे दाखवावी लागेल सगळे नवीन फायनल मध्ये खेळताना एकमेकां विरुद्ध खेळताना इथे पाहायला मिळतं या विचारेला इथे पूल करतोय राज अतिशय शानदार खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालं मिडल क्रॉस से माघारी परतले राजने या मैदानावरती राज केले एक दोन अशी फील्ड ती कायम असताना पुण्याच्या डाव्या उजव्या कोपऱ्यामध्ये येण्याचा असेल ते यावी चांगला प्रयत्न आहे चांगला चक्रव्यूह आहे आणि ते फसतोय ओपन आले टॅकल शूट फॉर संघाला 1 पॉइंट 4ची बचाव फळी असताना पुन्हा एकदा राज एक दोन अशा पद्धतीने हाय फील्ड फुल ऑफ क्रीडांगण शूट स्पोर्ट्स संघाचं आणि तगडा वाण घेऊन इथे दाखल होतोय तो यावी त्या कोपऱ्यामध्ये चक्रव्यूह आहे दाखल होतोय महत्वाचा पोहला तुम्ही किती बी नावा शक्ती आणि किती बी लढते आणि इथे काय करायचा प्रयत्न प्रदीप पवार चव्हाण इथे जाईल बेकार यशस्वी करतोय तो राज पाडवे दमदार खेळाचं प्रदर्शन आतापर्यंत इथे पाहायला मिळालंय शेवटचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओमखुरी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला ये भी अमोल खुली चढ़ाई करण्यासाठी मॅप ऑफ द पंचवली अमोल इथे दाखल झाले या भी शुभम जोडी 2 जणी इथेच असताना पॉइंट नंबर 4-10 हा इथे मात्र दोन्ही खेळाडू टच केल्याचा दापा ठोकताना इथे पाहायला मिळतोय पॉइंट नंबर 4 इथे जिंकली 4-14 10 गुणांची मजबूत बढ़त शिवस्पोर्ट्स संघाकडे विक्रांत मिडल लाईनवर उतरायला उभा मिडल क्रॉस होते माघारी परततोय राज प्रदीप पवार ने मात्र इथे शिकार केले राजची महत्वपूर्ण मिळालेले 1 पॉइंट इथे मिळाले जबरदस्त क्रमांक 3 चढाई करताना या मॅच मध्ये सर्वात जास्त जर कोण खुश असेल सर्वात जास्त जर प्रसन्न चेहरा जर कोणाचा असेल तर प्रदीप पवारचा आहे
काही घडलं तरी त्याच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता पाहायला मिळाली. 9 पावणे जिंकली तरी आनंद, शुभस्फोट जिंकला तरी डबल आनंद. डिफेन्सिव्ह खेळी साईड पुन्हा सुरक्षा माध्यमातून कोणती आक्रमकता त्याने इथे दाखवली नाहीये. पॉईंट टेबल 6-14 आहे. 8 गुणांची परत अजूनही शुभस्फोट सकाकडे आणि इथे दाखल झाले सूरज. सूरज आहे मध्ये पुनर्संघटित करण्यासाठी केल्या गेलेला प्रयत्न इथे आपल्याला राज्य माध्यमातून पाहायला मिळतोय. सक्सेसफुल झाले का आपण बंधनच्या माध्यमातून इशारा येईल. पॉईंट टेबल 16-6 10 गुणांची परत शुभस्फोट सकाळकडे सूरज 6च्या डिफेन्स विरुद्ध बोनस पॉइंट इथे दिला जाईल कारण ताकदीने खेळतोय. सामर्थ्य आहे सामन्याला कला देण्याची त्यामुळे बोनस पॉइंट इथे दिला गेलाय. गुलाज केलाय सुजित पाटील लक्षपूर्वक सामन्यावरती लक्ष केंद्रित करतोय. या टोपीमध्ये दंडही काय आम्हाला पडलेला प्रश्न. आणि या दरम्यान सूरज बोनस प्लस 1 पॉइंट आहे. 2 पॉइंट मिळते. 2 सामर्थ्यवान खेळाडूंमध्ये झालेली लढत मिळत आणि सलग 2 वेळा यशस्वी झाला तो सूरज. नाही दाढी नाही मिशा भाऊची चर्चा नाही दिशा. राजपाडाने शानदार खेळाचं प्रदर्शन. फायनल मध्ये अतिशय सरस खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालंय. बीएमसी लेडीची पाहायला मिळते विक्रांत उर्फे याची राजपाडावे 18-9 18 गुण शुभ स्पोर्ट सकाळकडे 9 गुणांवरती 9 पावळा संघ लढावं लागेल भिडावं लागेल. सूरज लढणं गरजेचं आहे. सूरज पॉईंट निघणं गरजेचं आहे आणि तरच कुठेतरी 9 पावळा संघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ होईल. अटॅक करण्याचा प्रयत्न शुभमचा थोडीशी घाई झाली असं जरूर म्हणावं. जास्त आत्मविश्वास कमी या टॅकलच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळालाय. फसतोय तो शुभम जोडे मित्राच्या बाहेर जाईल. 1 पॉईंट मिळाला तर सुरेश कांबळेला म्हणजे संघाला राज्याची चढाई करतोय. यस रॅपिड रनिंग अँड त्याचं नाव इथे ठोकलाय की काय. यस अमोल खुली आहे मैदानाच्या बाहेर जाईल. काय रॅपिड ते देईल केली काय वेग यश उर्फे मैदानाच्या बाहेर यशस्वी देड विक्रांत याची आणि पुन्हा एकदा आपण तेच समीकरण. एका बाजूला यश उर्फे दुसऱ्या बाजूला विक्रांत उर्फे आणि विक्रांत यावी हवी ठरलाय आणि पुन्हा एकदा यशला तो टार्गेट करताना दिसतोय. जणू काही एकाच अंगणात दोघांनी शुभम जोडे बाहेर परत आहे. पुन्हा एकदा 7 डिफेन्सिव्ह राहील. समर्थला 2 वेळा गारद करण्याची किमया केली ती सूरजने परंतु यावी समर्थ सामर्थ्य दाखवेल का. डाव्या कोपऱ्यामध्ये शुभम जोडेच्या दिशेने झालेली खेळी आपल्याला पाहायला मिळते परंतु होमचा तेवढा चांगला बचाव. मिडल क्रॉस केले. एक बोनस पॉईंट प्राप्त करतोय. पॉईंट 19-12 चला एकत्र राजपाडावे आणि इथे प्रदीप पवार यांनी राज सोडत राज पाडावीचा चौदा करण्याचा प्रयत्न त्याला दिसला. स्वतः संघ मालक आपल्या खेळाडूंचा एका संघातला संघ मालक खेळत असतो आणि समोरच्या संघ तेवढी दमदार कामगिरी करत असतो.
ओळखलं जातं. आदर्श बिंजोळी संघाचा आदर्शवान खेळाडू आणि आदर्श खेळ या लीग मध्ये ही राज पाडवीच्या माध्यमातून इथे आपण पाहिलंय. संघ मालकाने दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासाची पूर्तता या राज पाडवीने या लीग मध्ये करून दिले. तर दुसऱ्या बाजूने नवनाई पावनाई संघाची जर चर्चा केली तर सूरज कांबळेवरती लगावली गेलेली सर्वात मोठी गोली आणि सूरज कांबळेने केलेला बहादर खेळ. यस प्रदीप मैदानाच्या बाहेर अमोल मैदानाच्या बाहेर विक्रांत कॉर्नरला दुसऱ्या बाजूला यशाने डुअरडाय पॉइंटसाठी प्रयत्न करायचा आहे. तर सूरज कांबळे याला इथे संधी असेल समर्थ पाटीलला, परंतु समर्थ पाटीलच्या दिशेने चाललेली खेळी आणि यावेळी त्याची स्वरूपात मैदानाच्या बाहेर जावं लागेल. ते साई पुरस्कार स्वतःचा बचाव इथे करू शकला नाही या विचारे आणि राजपणा इथे चढाई करायची आपल्याला पाहायला मिळतोय. तर रेड आहे डुअरडायसाठी चाललेला प्रयत्न आहे आणि बंधांच्या माध्यमातून मिळालेला इथे सिग्नल. पॉइंट टेबल 21-13 8 गुणांची अजूनही बऱ्याच शिवस्फोट संघाकडे. शुभमच्या दिशेने झालेली खेळी आणि पुन्हा एकदा पावर 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 न सूरत देखी न मूरत देखी सूरज ने तो अपने टीम की जरूरत देखी. ये आसमान का इशारा है, कल आज का सूरज हमारा है. सिद्धमराई पावनाई संघाचा सूरज वन मॅन शो बनणार. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे बाकी आणि त्यानंतर लागेल जंप. पॉइंट केवळ 21 आणि त्यानंतर मिळालेला हा एक सिंगल पॉइंट. साई मैदानाच्या आतमध्ये पॉइंट नवलाई पावणे संघाला 22-19 एकाच चढाईमध्ये बदललेलं चित्र इथे आपण पाहिलंय. दमदार कामगिरी बाहेर काढली. अतिशय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन सूरज कांबळे आहे त्याच्यासोबत काढत होतं. बोनस 1 पॉइंट 2 पॉइंटची कमाई 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शेवटची 4 मिनिटे बाकी असताना विक्रांत इथे दाखल झालाय. काफी अभी इम्तिहान बाकी है, युद्ध का अभी आगाज बाकी है, आती है मुसीबत आने दो, हौसले में विचार बाकी है. शानदार खेळाचं प्रदर्शन आहे. सुपर टॅकल अतिशय बहादर खेळाचं प्रदर्शन इथे आपल्याला शिवस्फोट संघाकडून पाहायला मिळते. विक्रांत दोरते मैदानाच्या बाहेर गेलाय. काय झुंजतीने चढाई करा शुभम चोळे. मैदानावरती अंदर राहतोय उभा शुभम इथे दाखल झालाय. सुपर टॅकल शेवटची 3 मिनिटे बाकी आहेत. 26-19 7 गुणांची बऱ्याच शिवस्फोट संघाकडे. पाची बचाव होईल. बोनस पॉइंट ऑफ आहे. टॅकल स्वरूपाचा पॉइंट तरी देखील टॅकलचा एखादा खेळाडू रिलाय होईल परंतु इथे गाल होईल. राजपाडवीचा केला गेलेला टॅकल राजपाडवी मैदानाच्या बाहेर रिलाय झाले तर सूरज शेवटचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले. इथे तलेले होमच्या स्वरूपात 1 पॉइंट मिळतोय. ऑल आउटचा खतरा शेवटची 2 मिनिटे बाकी आणि इथे ऑल आउटचा खतरा आहे. 26-21 5 गुणांचा अजूनही फरक. 5 गुण पिचवरती नवलाई पावणे संघ आणि या दरम्यान शुभम चोळे मैदानाच्या आतमध्ये. त्यांनी बँकची इथे केली गेलेली कामगिरी जर्सी क्रमांक 5 होम मांडवकर 1 पॉइंट इथे मिळालाय. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 1 पॉइंट इथे दिला जाईल परंतु ऑल आउट करण्याचा प्रयत्न सूरज कडून इथे पाहिजे परंतु 1 पॉइंट घेऊन माघारी पडते. जोपर्यंत सूरज मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत इथे धोका राहील परंतु पुन्हा एकदा शुभम चोळे आपल्या संघाला ऑल आउट होण्यापासून वाचवू शकेल का? कुठपर्यंतही आपल्या संघाला टाळतोय, कुठपर्यंत आपल्या संघाला ऑल आउट होण्यापासून घेऊन जातोय ते पाहणे जे गरजेचं असेल. पण पुन्हा एकदा शुभम चोळे चढाई करताना मध्यभागी सूरज आहे. लांबीच्या जर क्लोज इथे आपल्याला राहिले पाहायला मिळालं तर सूरज टाकायला जरूर इथे आपण पाहणार आहोत
परंतु दुसऱ्या बाजूला प्रदीप पवार असा नियंत्रण लागतोय. कदाचित गंडी काही सेकंद इथे शिल्लक आणि हँडटेकच्या सुरुवात केलेला एक पॉइंट इथे मिळेल. यावेळी शेवटचा 1 मिनिट इथे बाकी. मिडल लाईन क्रॉस करतोय. 1 पॉइंट इथे मिळतोय. सिंगल पॉइंट मिळालाय. मॅच अजून ऑन आहे आणि ते टाइम ऑफ ज्यामध्ये मॅच अजून ऑन आहे. काही घडू शकतं परंतु काय घडणार काय बिघडणार कोणत्या संघ विजयी ठरणार येणाऱ्या काहीच मिनिटांमध्ये काही सेकंदांमध्ये आपल्याला कळणार आहे. पॉइंट टेबल 28-23 5 गुणांनी आणि इथे वाटवले आलाय. 2 गुणांची पडत आहे. 2 गुणांची पडत आहे. शेवटचा काही मिनिटांचे टाइम ऑफ घेतलाय. 9.5 संघाने कॅल्क्युलेशन आहे. गोळाबेरीज आहे. किती सेकंद बाकी आहे. किती सेकंदामध्ये आपल्याला काय करायचं आहे कसं खेळायचं आहे कसं करायचं आहे. एक पॉइंट इथे महत्वाचा आहे. 28-26 2 पॉइंटची पडत शिवस्पोर्ट संघाकडे. त्यामुळे या चढाईकडे लक्ष असेल. 2 सामर्थ्यवान खेळाडू खेळण्याचा प्रयत्न कमीत कमी वेळेमध्ये केली चढाई आणि राज इथे चढाई करण्यासाठी दाखल होतोय. ही रेड खूप महत्वाची आहे. इथे जर टॅकल केलं गेलं तर खूप काही घडणार आहे मैदानाच्या. Yes,